मी तुमच्यासोबत 5 स्टार हॉटेलमध्ये यायला तयार आहे। या ट्रीटची सगळी अरेंजमेंट मी करू का? करतो। सॉरी मी नाही सर, ठीक आहे, तुम्ही जाऊन बसा। आजच्या एपिसोड मध्ये इथे आता अर्णव मामांना म्हणत असतो की मामा कशी वाटली आयडिया। तेव्हा मामा म्हणत असतात की अर्णव, तुझी आयडिया तर सरप्राईज देण्याची खूपच जास्त उत्तम आहे। ईश्वरीच्या भाषेत म्हणायचं तर बढिया बढिया आयडिया आहे तुझी। तेव्हा इथे लावण्य म्हणत असते जीजू खरंच तुमचा प्लॅन सक्सेसफुल झाला। तेव्हा राकेश म्हणतो हेच करायचंय तुला लावण्या। अर्णव बरोबर तुला चांगले संबंध ठेवायचे आहेत। किती आणि काही झालं तरी सुद्धा त्याला सॉरी म्हणायचं आणि पुन्हा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा। त्यानंतर मामा म्हणत असतात की अर्णव, अरे ईश्वरीला सरप्राईज द्यायचंय तुला, मग सरप्राईज सुद्धा तिला आवडेल असंच हवं ना। त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको, कशी तयारी करायची आहे ना ती बरोबर केली जाईल। तुला जिथे हवंय तिथे तू तिच्यासाठी टेबल बुक कर। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राकेश म्हणत असतो लावण्या, किती आणि काही झालं ना तरी तुझे प्रयत्न थांबायला नको आणि अर्णवच्या मनामध्ये तू व्यवस्थितरित्या तुझी जागा निर्माण कर, त्याच्याबरोबर परत मैत्री कर आणि तुझ्याकडून चूक झाली पण तुझा चांगुलपणा सोडू नकोस। त्यालाही वाटलं पाहिजे की लावण्य जरी चुकली असली तरी सुद्धा तिच्यामध्ये सुधारणा झालेली आहे, ही आता अर्णवला दिसू दे तुझ्यातला चांगुलपणा, असं राकेशने सांगितलेलं असतं। तेव्हा लावण्य म्हणते जीजू आता तुम्ही बघाच मी काय करते ते। ARच्या मनामध्ये जागा निर्माण करते आणि त्याचबरोबर त्यांची ट्रीट सुद्धा खराब करते। आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेशच्या सांगण्यावरून लावण्या पुन्हा एकदा अर्णव ईश्वरीची ट्रीट खराब करणार असते। तर इथे मामा म्हणत असतात की अर्णव बरं ठीक आहे, तुला हवंय तिथे मी आता बुकिंग करतो हा। तेव्हा इथे लावण्य येत त्यांनी म्हणत असते कसलं बुकिंग करताय तुम्ही, काय बोलणं चाललंय। तेवढ्यातच अर्णव आणि मामा दोघेही गप्प बसतात। तेव्हा लावण्य म्हणते सॉरी ते मी मध्येच येऊन बोलले, तसंही मी घरीच चालले होते, तुमचे शब्द कानावरती पडले म्हणून मी विचारलं कोणी कुठे बाहेर चाललंय का। तेव्हा लावण्य म्हणते नाही ठीक आहे, सांगायचं नसेल तर काही हरकत नाही। तेव्हा मामा म्हणतात नाही ग असं काही नाहीये, इथे अर्णव ईश्वरीला ट्रीट देतोय ना, तर कुठल्या हॉटेलमध्ये जायचं कुठे बुकिंग करायचं त्याबद्दलच आम्ही बोलत होतो। तेव्हा लावण्य म्हणते यार तुझी जर काही हरकत नसेल तर मी तुझ्यासाठी बुकिंग करू का, 5 स्टार हॉटेलमध्ये तुझ्यासाठी एक टेबल रिझर्व ठेवायला सांगते आणि तिथे म्युझिशियन वगैरे मी बोलावते, प्लीज मला एवढं तरी करू दे ना। जर मी हे सगळं तुझ्यासाठी आणि ईश्वरीसाठी केलं तर मला सुद्धा बरं वाटेल। तेव्हा मामा म्हणतात की लावण्या त्या नवरा बायको मध्ये आपण कशाला पडायचं ना। तेव्हा लावण्य म्हणते नाही मामा प्लीज, मी काही तिथे जाणार वगैरे